मी 2008 पासून काम करतोय. सो जवळपास 35 लग्न झालेत माझे. बापरे. 25च्या वर शोज झालेत. सो 35 लग्न आणि प्रत्येक लग्नात जवळपास 40 फेरे आणि सप्तपदी किमान 50-60 झाली असेल आरामात. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाहावरच्या तुमच्या 2 लाडक्या मालिका म्हणजेच ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम ह्या 2 मालिकांचा महासंगम लवकरच पाहायला मिळणार आहे. आणि त्यानिमित्ताने आज मी सेटवरती आले आणि माझ्या बरोबर पुन्हा एकदा आहे तुमच्या सगळ्यांचे लाडके अर्जुन सायली. हाय. हाय. कसे आहात? मस्त, फॅन्टास्टिक. आणि सायलीला आज असं एकदम सिम्पल लुक मध्ये बघितलं असं वेगळं, म्हणजे अर्जुन एवढा रेडी झालाय आणि आज सायली एकदम सिम्पल लुक मध्ये. हो, फॉर अ चेंज ना. प्रत्येक वेळेला असं एकदम भरजरी काहीतरी घालायला हवं असं नाही. सो आज सायली इज लाईक चिल, रिलॅक्स्ड, त्यामुळे ती तशी आली आहे संगीतला. आज तुम्ही नवीन दुसऱ्या सेटवरती आलाय लग्नानंतर होईलच प्रेम सिरियलच्या. सो ह्या सेटवरती येऊन कसं वाटतं? आता 2 दिवस झाले शूट होऊन. सो जेव्हा आपण दुसऱ्या सेटवरती जातो तिथे वेगवेगळे डिस्कशन्स होतात, त्यांच्या मालिकेमधले ट्रॅक्स आपल्याला समजतात. सो काय इथे काय काय चालू आहे? भरपूर काय चाललंय इथे. माझाच पहिलाच दिवस आहे मी इथे आलोय या सेटवर आणि सकाळपासून बऱ्याच लोकांना भेटलो. लग्नानंतर होईलच प्रेम त्या शो मध्ये जे कलाकार आहेत सगळे त्यांनाही भेटलो. खूप बरं वाटतं कारण आम्ही मोस्टली तर अवॉर्ड शोला किंवा फंक्शन मध्येच भेटतो एकमेकांना, पण एकमेकांसोबत काम करण्याचा अवसर कधी येत नाही. सो आज आला आहे. सो आज एकमेकांसोबत काम करणार आहोत आम्ही आणि एकमेकांसोबत ट्युनिंग कसं जुळवायचं त्याचे प्रयत्न चालू आहेत. माझा पण पहिलाच दिवस आहे आजचा, त्यामुळे सगळ्यांना भेटतीये. अविनाश दादा भेटला, मृणाल भेटली, यांच्याबरोबर मी आधीही काम केलेलं आहे. बाकी सगळ्यांना भेटायचंय अजून, कारण माझं वेगळ्या युनिटला काम सुरू आहे, बाकी सगळ्यांचं वेगळ्या युनिटला काम सुरू आहे. पण एक धमाल होतीये आणि सगळ्यात मेन म्हणजे गोष्ट माहितीये का, मेन प्रोडक्शन युनिट आमचंच आहे. त्यामुळे असं वाटतच नाही की आपण दुसऱ्यांच्या सेटवर आहोत. फक्त सेट वेगळा आहे, म्हणजे फिजिकल सेट. अदरवाईज आमचंच अख्खं युनिट आहे, त्यामुळे वी आर ॲट होम होती. सगळीकडे धामधूम चालू आहे लग्नाची आणि सगळं. सो तर ह्या निमित्ताने अर्जुन म्हणजे अमितला मला आता विचारायचं, अर्जुन म्हणून नाही पण अमित म्हणून सांगायचंय, तुला तुझ्या लग्नामधलं काय एक आज आठवण शेअर करायला आवडेल आणि एक अशी मोमेंट जी आता इथे पुन्हा एकदा जगायला मिळते, एक हाऊस फिटवून घेतो ना आपण, म्हणजे संगीत असेल किंवा काही रेडी होणं असेल. कॉस्ट्युम वेळेवरती आले इथे. तर माझं लग्न झालं होतं असं की जी शेरवानी मी ठरवली होती निघायचं लग्नाला, पण ती शेरवानी आलीच नाही तेव्हा. आणि माझे मित्र सगळे धावपळ सुरू आहे आणि मला सांगत पण नाहीये तो लोक शेरवानी तुझी आली नाहीये, तू शांत हो, रिलॅक्स हो, कारण मी हायपर होतो तेव्हा. अरे मला जायचंय, कपडे कुठे आहे? आणि मग त्याने कुठून कसं अरेंज करून नवीन घेऊन आले आणि मला आम्ही थी तू घाल. अरे पण नाही, माझ्या साईजची तू घाल, आता हीच आहे जी आहे ती घाल आणि चल. सो इथे हे झालं नाही. आणि दुसरं संगीत पटो, डान्स मी खूप मिस करतो. आणि आमच्या इथे डान्स असं नसतं, नॉर्मल सिम्पल झालं होतं माझं लग्न. सो इथे माझ्या सगळ्या हाऊस मी फेडून घेतो. हे लग्न बघितल्यानंतर तर जुईला काय वाटतं रिअल लाईफ मध्ये, ह्यातली एक गोष्ट तरी आपण रिअल लाईफ मध्ये करायची, असं एक मोमेंट अशी आली लग्नातली. रिटेक्स नाही पाहिजे, पण टेक ओके असं लग्न नाही. ते तिथली कुठली गोष्ट नको तर ती नको, पण लग्न हेच मेन हवंय बस. आणि आपण आय थिंक तू पण आणि मी पण इतके शोज केलेत आयुष्यात आणि प्रत्यक्ष मध्ये लग्न केलंच आहे. सो काही समोरचा पार्टनर चुकलं, अरे असं नाही करायचं, असं करायचं असतं. नाही, सगळ्यात कॉमेडी गोष्ट तरी असते ना की ते सप्तपदीचे जे सीन्स असतात ना ते शूट करताना खूप ट्रिकी असतात. ते पायाचे एक खूप क्लोज इन्सर्ट्स घेतले जातात आणि बरेचदा असं झालेलं आहे की इम्बॅलन्स होता टक्कन फुटबॉल सारखं उडालेली आहे. असं झालेलं आहे माझं आधीच्या सीन्स मध्ये, म्हणजे मी जेवढी सिरियल्स मध्ये लग्न केली तेव्हा झालं. आय थिंक वर्तुळला पण झालं होतं, उडाली आहे सुपारी वगैरे. त्यामुळे जसं खूप कॉमेडी गोष्टी घडत असतात. पण पर्सनली मला विचारशील तर मला काय हवंय इथल्या लग्नातलं, तर अख्खं लग्नच हवंय बाई. सुपारी नीट पुढे गेली. हो, सुपारी अशी छान अशी व्यवस्थित अशी टक 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 असं टक नाही. तुम्हीच म्हणालात की अनेक लग्न मालिकांमधले झालेत, हे साधारण आता कितवं लग्न म्हणजे आता तुम्ही अनुभवणार आहात मालिकेतलं? मी 2008 पासून काम करतोय. सो जवळपास 35 लग्न झालेत माझे. बापरे. 25च्या वर शोज झालेत. सो 35 लग्न आणि प्रत्येक लग्नात जवळपास 40 फेरे आणि सप्तपदी किमान 50-60 झाली असेल आरामात एका लग्नातच. कारण अरे शॉर्ट नाही म्हटलं, परत सुपारी ठेवा, परत सुपारी ठेवा, परत सुपारी ठेवा. आणि लग्नामध्ये पण फेरे म्हणजे नाही, आता मला रिव्हर्स फेरे हवेत. 100 फेरे होतात लग्नामध्ये, कारण मग ते पॅनिंग शॉट सुरू असतात, कधी क्लोज सुरू असतात, कधी अजून काही असं करत करत फिरत शेवटी चक्कर यायला लागते.
पण एक अशी गोष्ट असते ना की जे लग्नाचा ट्रॅक म्हटल्यावर असं वाटलं, अरे आता हे परत, ती एक सगळ्यात जास्त इरिटेट करणारी गोष्ट कोणती वाटते? साठी ना ज्वेलरी आणि साड्या असते, कारण त्या शूटिंगच्या साड्या इतक्या चरचरीत असतात आणि ती जी ज्वेलरी असते हेवी वाली ती सगळीकडनं इथे टोचत असते, ते कानात हेवी असतं आणि त्यात मेकअप असतो, टाईट बांधलेले केस असतात, त्यामुळे दिसायला ते सिक्वेन्स जरी छान वाटले तरी ते मुलींसाठी खूप टायरिंग आणि इरिटेटिंग भयंकर असतात. मुलांसाठी तर खूप छान असतात, त्यांना फारसं काही नसतं, शेरवानी असते अशीच घालणार. आणि मुलांसाठी एक छान गोष्ट म्हणजे ना, जेव्हा लग्न सोहळा असतो तेव्हा प्रत्येक ऍक्टर इतकं सुंदर दिसत असतो, असं वाटतं की हा इतकं सुंदर दिसू शकतो. अरे तुझं लग्न झालंय आणि आतापर्यंत मालिकांमधली इतकी लग्न झाली आहेत आणि तू एक रोमॅन्टिक हिरो म्हणून पण एक तुला सगळेजण त्याच याने बघतात. सो मला सांग, खऱ्या आयुष्यामध्ये लग्नानंतर अशा किती फिल्मी गोष्टी झाल्यात तुझ्यात आणि बायकोमध्ये? लाईक असं असतं ना की ती आली आणि केस सोडले वाऱ्याने, किंवा काहीतरी बांगडीमध्ये काहीतरी अडकलंच आणि माझं थांबली ते, किंवा अशा काही काही मोमेंट्स असतात ना जे आपण असं म्हणतो की एक टिपिकल मोमेंट्स असतात की जे आपण सिरियल्स मध्ये किंवा फिल्म्स मध्ये बघतो. तू किती ड्रामॅटिक आहेस रिअल लाईफ? अशा मोमेंट्स मी खूप ड्रामॅटिक आहे रिअल लाईफ मध्ये पण, कारण जे ऍट द एंड जो मी इथे दाखवतो अर्जुन सुभेदार इथे आहे, त्या टाईपचे रिॲक्शन्स आहेत ते खऱ्या आयुष्यात पण आहेत, म्हणून ते ऑनस्क्रीन येत आहेत. पण लग्नानंतर माझ्या आयुष्यात एक कॉमेडी गोष्ट घडली होती आणि माझी बायको तिने सांगितली पण ती गोष्ट एक इंटरव्ह्यूज मध्ये. ते असं झालं होतं की 7-8 दिवस झाले असतील, रात्री अचानक मी उठलो 3 वाजता काहीतरी पाणी प्यायला आणि ती बाजूला झोपली होती आणि मला 2 मिनिटं मी घाबरलो, म्हणलं ही आहे ना. म्हणलं मी पोटाकडे पाहिलं, म्हणलं पोट हलत नाहीये, मी नाकावर हात ठेवलं, म्हणलं हे नाही, मी डायरेक्ट सीआरपी उठ आणि हे काय झालं, चला उठ. असं कोण करतं यार? आम्ही भानुशाली करू शकतो असलं काहीतरी. नाही, मग ते खरंच एक तो असा किस्सा घडला माझ्या आयुष्यात जो आयुष्यभर लक्षात राहणार आहे. जुईसाठी एक अशी कोणती मुवमेंट आहे की ती अशी फिल्मी गोष्ट तू ती एक बघितलीस जी तुला तुझ्या लग्नानंतर ती तुझ्या आयुष्यामध्ये घडली तर तुला आवडेल, अशी एक फिल्मी रोमॅन्टिक गोष्ट? फिल्मी रोमॅन्टिक गोष्ट जी मला ना, हे असे प्रश्न विचारल्यावर मला असं रिअलाइज होतं की माझ्या डोक्यात, माझ्या मनात, म्हणजे पर्सनली सुद्धा रोमॅन्स हा विषयच नाहीये बेबी. म्हणजे आता असं झालं ना की आता एकदाचं लग्न होऊ द्या की रोमॅन्स या गोष्टीच नाहीये, त्यामुळे माझ्या मनात ना हे असे मोमेंट व्हावी किंवा हे अशा डोक्यात पटकन येत नाही. पण त्यातल्या त्यात मला स्वित्झर्लंडचं खूप आकर्षण आहे. मी एकटी जाऊन आलेली आहे, तर मला नवऱ्याबरोबर तिकडे जायला आवडेल, कारण तिकडे म्हणजे आपण यशराजच्या फिल्म्स पाहिल्यात ना, तशा छान साड्या आणि तसं स्वित्झर्लंड अनुभवायला मला आवडते. आपण गेल्या वेळेस जो इंटरव्ह्यू केला होता मकर संक्रांतीसाठी, तेव्हा मला वाटतं सायली कन्फेस केला नव्हता त्यांनी तोपर्यंत, आणि आता सायलीने फायनली कन्फेस केलंय. सो जे तुम्ही म्हणालेलात की तुमच्यात एक नवीन स्टोरी असते, आता फायनली एक ती स्टोरी आता आम्हाला बघायला मिळालेली आहे. आता लग्नामध्ये पुढची स्टोरी काय तुमच्या डोक्यातली? अरे बापरे. लग्नानंतर परत आमचा तेच होणारा छळ, कारण लग्न होईल आणि घरच्यांची परवानगी नाहीच आहे. सो आधी असं होतं की फक्त सायली आवडत नव्हती, आता त्यांना अर्जुनही आवडणार नाही. सो आता अर्जुन पण सायली सोबत किचन मध्ये स्वयंपाक करेल आणि घरच्यांचं मन जिंकेल, असं काहीतरी होऊ शकतं. म्हणजे मी आता ब्लेझर्स घालणार आणि तू साडी नेसणार आहे. साडी नेसून किचन मध्ये, हो आई शिट्टी वाजली बघ, आणि मी साडी घेणार आहे, साडी मला चहा आणून द्या, मला कॉफी आणून द्या. लग्नाचंच आहे. आता मी एक गेम घेणार आहे, त्याच्यामध्ये असेच लग्नाबद्दलचे आणि एक इन जनरल असे रिलेशनशिप बद्दल, आपण कॉलेज किंवा असे तरुण असताना खूपच आपण असे किडे करतो ना आयुष्यात. अरे म्हणजे असे एकदम रे, म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे असं म्हणायचं, मला तरुणच येते, तर तेव्हा असे किडे करतो ना आपण, ते एक वेगळं असतं तेव्हा. सो असे काही प्रश्न विचारणार आहे, सो त्याची पटापट हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचे, आणि जर का उत्तर हो असेल तर त्याच्या मागे काही किस्सा असेल घडलेला तर तो सांगायचा. ओके, कधी कोणाचे लव्ह गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलायत का? हो. ब्रेकअप गुरु झाली आहे मी. काय टिप दिलेली? टिप नाही, डायरेक्ट जाऊन सांगितलं तुझ्या बॉयफ्रेंडचा दुसरी बरोबर अफेअर सुरू आहे. त्या मुलीला वाचवलं मी. माझीच मैत्रीण होती ती, माझाच मित्र होता तो ज्याचा अफेअर होता, आणि त्याचं जिच्याशी होतं तीही माझीच मैत्रीण होती. सो मला हे सगळं झेपत नव्हतं. मी म्हटलं हे मी अजून सहन नाही करू शकत. जी माझी मैत्रीण होती तिला मी सांगितलं की हे बाई, हे असं असं चालू आहे, याचं बास कर हे प्रकरण. सो मी तोडलंय त्यांचं रिलेशन, आणि आज ती मुलगी तिची त्याच्या लाईफमध्ये सुखी आहे व्यवस्थित. खूप छान केलं.
हे खरंच फिल्मी घडलं सगळेच. म्हणजे खूप छान. डेंजरस होतं अगं हे. मी एका माझा कॉलेजमध्ये मित्र होता, त्याला एक मुलगी आवडत होती. So मी तिला सल्ला दिला, त्यात मी त्याला सल्ला दिला की तू जा तिला एक लेटर लिही छानसं आणि तिला दे. म्हणलं ओके, त्याने केलं तसं. त्या मुलीला कळलं की मी सल्ला दिलाय. सो ती कॅन्टीन मध्ये आली, तो फाडला लेटर आणि फेकलं तोंडावर. मला राग आला, माझी वही उघडली, 4-5 पेज फाडले आणि मी तिच्या मागे मागे पळतोय, थांब तू मला फेकायचं, थांब. कोणाचं कधी मुद्दाम ब्रेकअप घडवून आणलंय असंच एक काडी टाकून? नाही कधीच. नाही. कधी कोणाला लग्नासाठी पळून जायला मदत केली? हो. पण पळून म्हणजे कसं झालं होतं, शपथ, तिचा मुलगा आता 12 वर्षाचा आहे, माझी बेस्ट फ्रेंड. पळून असं म्हणजे तिने घरी सांगितलं होतं की मला लग्न करायचंय, पण घरनं परमिशन नव्हती. त्यामुळे मग ती माझ्या घरी अभ्यासाला यायची आणि तेव्हा ती रजिस्ट्रेशनचं फॉर्म बी माझ्या घरातनं भरत होती. सो मी तशी तिला हेल्प केलेली आहे. मग कोर्टमध्ये जायचं असायचं किंवा हे सगळं तशी मी तिला हेल्प केलेली आहे. अँड शी इज ऑल्सो हॅपीली मॅरिड नाव. आणि तिचा मुलगा पण आता छान गोड एकदम मस्त मोठा झाला. नाही. आवडेल? हो, विथ पोलीस प्रोटेक्शन. कधी मेजर हार्टब्रेक झालाय? हो. देवदास? नॉट देवता असो, पण स्वतःला सावरून घेतलं स्वतःला. कारण एकुलता एकच आहे आईबाबांचं. सो माझं असं होतं की ठीक आहे ना. मग काही दिवसांनी कळलं की एक जागी दुसरी आहे, दुसरी जागी तिसरी आहे. आई बाबा एकच आहेत, त्यांना बघायचं, त्यांच्यासाठी सॅड होऊन, म्हणजे मुलीसाठी सॅड होऊन बसायचं आणि स्वतःला इजा करून घ्यायची, त्यापेक्षा आईबाबांकडे बघायचं की नाही वा त्यांचं खरं प्रेम आहे आपल्याकडे. सो त्यांनाच बघायचं आणि गप्प बसायचं. जे आयुष्यात होणार आहे ते घडणारच आहे. आणि तुमच्यासाठी जी मुलगी लिहिलेली आहे किंवा जो मुलगा असेल तुमच्यासाठी, तो तुमच्या सोबत येणार म्हणजे येणारच आहे. सो टेंशन घ्यायचं नाही, गेली तर गेली, येणार. बस ट्रेन ऑलरेडी घे, नाही बघणे का. बस ये मोटिवेशन चाहिए लाईफ में. नाही. कोणाच्या लग्नामध्ये जाऊन 2दा जेवलायत? हो, घडलं असं होतं की माझ्या मित्राचं लग्न 2nd फ्लोअरच्या मंडपात होतं. मी आणि माझा एक मित्र, आम्ही 3 बेस्ट फ्रेंड्स आहोत. मी, प्रणव शेट्टी, श्रीकांत अय्यरचं लग्न होतं साऊथ इंडियन 2nd फ्लोअरला. सो मी आणि प्रणव आम्ही ग्राउंड फ्लोअरला एका मंडपात गेलो, कारण व्हेन्यू तोच होता, बिल्डिंग तीच होती, फ्लोअर वाचला नाही कोणी. तुम्ही चुकून गेलात? चुकून आतमध्ये गेलो नाही, मुद्दाम कसं 2दा जेवणार, एकदा जेवण पोट भरतं. मी भुक्कडच आहे ना, त्यामुळे. आणि मी जिथे म्हणजे कॉलेजला होते, मी उल्हासनगरला होते. सो माझे सिंधी फ्रेंड्स खूप होते आणि त्यांच्या लग्नांमध्ये ना एक गंमतशीर गोष्ट अशी असते की इकडे लग्न लागत असतं, नवरा नवरीला तो भेटा नका भेटू, तुम्ही खायला पहिले जात असता. सो त्यांच्या इथे असं होतं की सगळेजण पण असंच ठरलंय खातच होते. आजकाल. पण नाही, म्हणजे शक्यतो आपण लग्नाला गेल्यावर त्या विधी बघतो, जे काय आहे ते करतो नॉर्मल माणसं, आम्ही नॉर्मल माणसं अजिबात नाही. तर तिथे मी गेले होते तेव्हा झालं असं की मला त्यांनी सांगितलं, अरे चलो होता रहेगा, पहिले खा लो. आणि मी गेले, बरं खायला सुरुवात केली. पहिली गोष्ट पाणीपुरी, त्यामुळे मी हडसली. थोड्या वेळाने ना मला असं झालं ह्यांचे विधी काय संपायचं ना. बरं, मी म्हटलं आता भूक लागली म्हणून मी परत गेले, परत प्लेट भरली, जेवले. त्याच्यानंतर लग्न संपेपर्यंत मला परत भूक लागलेली, अशी मी 3 वेळा जेवले आणि 2दा डेझर्ट खाल्ला. हिला लग्नात बोलवणं म्हणजे विचारून घ्या तुम्ही. आहेर माहित नाही केवढं येणार, तुमच्या 3 प्लेट जातील. पण मी भरपूर म्हणजे 3दा खाल्ले होते. आणि एका पॉइंटला माझेच फ्रेंड बोलले, आता लाज काढशील, आता बास कर. लग्नाच्या वरातीत असं रॅन्डम जाऊन नाचलाय? नाही, मी हे पण नाही केलं. हो, मी केलंय. म्हणजे मी शक्यतो ना हे असं सगळं कधीच करत नाही. म्हणजे आमच्या घरांमध्ये तर अशा वराती वगैरे नसतातच. पण मी वसईला गेले होते आणि माझ्या आजोळी आईच्या आजीच्या इथे, आणि गणपतीचे दिवस होते. तर गौर आमच्या घरात बसलेली होती आणि आम्ही खाली जस्ट बसलेलो, मजा करत होतो. तर आमच्या दारावर ना एक वरात चालली होती आणि ना असे कोळी आणि ख्रिश्चन अशी ती वरात होती. तर आम्हाला ना असं सडनली फील झालं की अरे यार मस्त बँड वाजतोय, नाचूया. तर आम्ही त्यांना थांबवलं आणि आमची एक 20 जणांची गँग होती, आम्ही आमच्या दारात नाचून घेतलं. बरं, ते पण इतके असे जॉली होते की ते थांबले आमच्यासाठी नाचले, नवरा बायको आमच्याबरोबर नाचले आणि बोलले हा बाय, मग ते गेले. सो असे आम्ही रॅन्डम भलत्यांच्या लग्नात वरातीत असं नाचून घेतलंय. व्हेरी गुड. मला तर जोयश एकदम म्हणजे डॅशिंग, म्हणजे अशी रावडी एकदम फुल. नाहीये, खूप आहे. हा, म्हणजे मी दिसते अशी, बट मी तशी नाही.
लग्नपत्रिका असते ना त्याच्यामध्ये शेवटी एक लाईन असते आहेराची, तर लिहितात नका आणू वगैरे. तर प्रत्येकाच्या मनात असतं की आणा, मला हवाय, पण कोणी तसं लिहित नाही. तर जर का लग्नामध्ये त्या पत्रिकेत एक अशी गमतीशीर लाईन त्याच्या जागी लिहायची असेल तर काय चेंज करून द्यायला आवडेल? फॉर एक्झाम्पल आहेर नाही तर बाहेर. मला आवडेल की मला गिफ्ट ओपन करायला खूप आवडतात. डॉट 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 आणाच म्हणजे. आणि मला खरंच खूप आवडतं गिफ्ट ओपन करायला, म्हणजे आणा. माझ्या पत्रिकेमध्ये जर का तुला एक तेव्हा दिला असता चान्स तर काय केली असतीस लाईन चेंज? मी 3 रांग ठेवले असतं. 500 रुपयांना हा टोकन, 1000 हा टोकन, त्याच्यावरती असेल तर हा स्पेशल VIP टोकन. तिथं तुम्ही जेव्हा AC मध्ये ते काहीच नाही आणलंय, कृपया येऊ नका. फक्त असून जा. व्हिडिओ पाठवा असून चालेल. एक्सच्या लग्नात कधी गेलात? कशाला? संबंधच नाही. इंडस्ट्री मधला तुमचा एक असा मित्र किंवा एक मैत्रीण ज्याच्या लग्नासाठी आता तुम्ही खूप जास्त एक्सायटेड आहात आणि खूप धमाल करायची. तर इथे आपला गेम संपलाय, पण आता हा इतका एक्सायटेड आहे तर मला सांग की जुईच्या भावी पार्टनरला जर काही कुचका सल्ला द्यायचा असेल, कुचका सल्ला, तर काय देशील? एकच सांगेन, डोंट मेस, जस्ट लव्ह. करेक्ट. टू द पॉइंट एकदम. आणि तुला आता ह्याच्या बायकोला एक सल्ला द्यायचा असेल तर काय देशील? सल्ला नाही, मला तिचं नवलच वाटतं की बाई हे असं लिटरली हे असं पात्र ती सहन करते एवढी वर्ष. हो. श्रद्धा, तुझी लिटरली मी त्या मुलीचे लिटरली श्रद्धाची 2 मुलं सहनशक्ती. सांभाळते. हो नाही, 2 मुलं नाही, रिदान मोठा आहे, तू रिदानपेक्षाही लहान आहेस, त्यामुळे श्रद्धाची कमाल आहे. ती मुलगी खूप पेशन्सनी सांभाळते सगळं. मला मोजून. एक छोटा डोळा पण आहे. अरे यार, फार मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि उखाणा असतो लग्न म्हटल्यावर, सो तुला तर खूप प्रॅक्टिस असेलच. आता इतके 35 लग्न झाले तुझी, सो प्रॅक्टिस तर असेलच. उखाणा मी घेतला ना. आधी ही उखाणा म्हणा, तोपर्यंत मी विचार तुला जास्त प्रॅक्टिस आहे. पण तुला लग्न करायचं ना, यू शुड बी प्रिपेअर्ड. रंगीत तालीम घेतोय तो आता. वराड जमलंय, आज आहे अर्जुन आणि सायलीचं संगीत. वराड जमलंय, आज आहे अर्जुन आणि सायलीचं संगीत. प्रिया, शहाणपणा करू नकोस, नाही तर तुझं थोबाड होईल रंगीत. ओ माय गॉड, व्हेरी गुड, आवडलंय. व्हेरी गुड. आता तुझी टर्न. माझी टर्न आहे. उखाणा कसं सुचतं रे पटापट एवढं? अरे शिकले ना तुझ्याकडून. तुझे आंब्याचं झाड वगैरे फेमस आहेत एकदम. झाडाचं काय? झाडात झाड, आंब्याचं झाड. झाडात झाड, आंब्याचं झाड. अरे प्रिया, आता तरी वाढ. करेक्ट. डोक्याने ना, डोक्याने वाढ असं. आता जो सध्या जो एक ट्रॅक चालू आहे की आता तन्वीशी लग्न वगैरे, आणि आता असं हाताला धक्का देऊन एक ते वचन एक झालंय देऊन, सो एक फिल्मी गोष्ट घडलेली आहे मालिकेमध्ये. पण आता मला सांगा की आता पुढे साधारण एक काय घडणार आहे, एक तुम्हाला काय अंदाज आहे का? म्हणजे आता आमच्या डोक्यामध्ये, आता मी प्रेक्षक म्हणून माझ्या डोक्यात एक असा अंदाज आहे की आता तन्वी खरी कोण हे अर्जुन शोधून काढेल, किंवा मग प्रतिमात्या मदत करतील, आणि मग हा हिच्याशीच, म्हणजे आता तू सायलीशीच लग्न करशील आणि सांगशील की हीच खरी तन्वी. सो तुमच्या डोक्यातली काय स्टोरी? तसंच आहे, कारण अर्जुन तन्वीने जरी असं धक्का दिला आणि हात वचन दिलं अर्जुनने पूर्णाजीला, आणि पूर्णाजीने वचन घेतलं की तू लग्न तन्वीशीच करशील, अर्जुन लग्न तन्वीशीच करणार आहे काही झालं तरी. सो तुमच्या डोक्यात पण हीच स्टोरी आहे. तन्वीशीच लग्न होणार आहे. आणि खरी तन्वी कोण आहे प्रेक्षकांना माहिती आहे. म्हणजे आता लवकरच ते शोधून काढलं जाणार आहे थोडक्यात. मुळात आधी लग्न ही पहिली पायरी आहे, त्यामुळे ते लग्न तर तन्वीशीच होणार. क्या बात आहे. येस येस. सो मस्त, मला खूप मजा आली. कायमच आपले इंटरव्ह्यूज खूप धमाल, मला तुम्ही खूप छान बोलता त्याच्यामुळे धमाल येते. सो मी आता वाट बघते नेक्स्ट. आणि खूप चांगला कॉन्टेंट मिळतो. तर तुम्ही वाट बघते पुन्हा कधी तुमच्याशी गप्पा मारायला मिळतील. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.